मॉर्निंग. आज दिवस कितवा तरी आता आपण हे मिठी तलाई म्हणजे काल आपण समुद्र क्रॉस करून इथे आलो होतो. आज सकाळचे 7:30 वाजले. आता आपण निघालोय. आज भरपूर लेट झालो आपण. हे बघा कबूतर नरमध्ये. मिठी तलाईला हे आश्रम आहे. इथून तिथून सगळ्या रूमच आहेत. आपल्याला एक बंद पडलेली रूम भेटली होती. तर तिच्यात आपण एक मैया होती, त्याच्यात आपण ॲडजस्ट करून घेतलं रूममध्ये. संभाजीनगरच्या होत्या त्यात एकदम वेगळ्याच प्रकारची परिक्रमा करताय बाई. वाटलं तेवढं पायी चालायचं म्हणे, नंतर गाडीत बसून घ्यायचं. ते आपल्यानंतर 11 तारखेला निघालेले. आपण 26-27ला निघालोय. ते 11 तारखेला निघाले तरी त्या आपल्यापर्यंत पोचून गेल्या. बाई एक नंबर आयडिया आहे ना. नर्मदे हर. अख्ख्या कोरोनात कधी मला मास्क लावायची इच्छा नाही झाली, पण इथल्या ज्या केमिकल कंपन्या वगैरे पाहून वाटतंय ना, अरे बापरे आज मास्कची गरज होती. इतकं पोल्युशन आहे बघा. सूर्यसुद्धा दिसत नाही नीट. इतकं पोल्युशन. सगळ्या केमिकलच्या गाड्या उभ्या पाठीमागपर्यंत. या साईडला काहीतरी रिलायन्स दिसतंय. या मोठ्या चिमण्या आहेत. आता मोबाईलमध्ये दिसणार नाही कॅमेऱ्यात, पण खूप मोठ्या आहेत. घरमध्ये कधी एकदा इथून बाहेर निघतो असं झालंय. इतका दम लागतो इकडं चालताना. का हे केमिकल कंपन्यांमुळे होतंय का काय चालतोय. हा रस्ता संपतच नाही बाई. ना वातावरण पहा कसं वातावरण. एकदम कसं काय आता लोक इथे लागलं आपल्याला. कृष्णानंद आश्रम अंबेटा गावात पोचलो आपण. इकडं काहीतरी लय तगडं मंदिर आहे बाई. काहीतरी मोठा तलाव बिलाव आहे. काय माहिती लय लांब आहे. हाय ते तर चाललं जात नाही. अजून लांब कुठं जायचं. आज हे केमिकल कंपन्या पहिले सोडून जातो. आता कचऱ्यावरून वारंवार बोलल्याचा मला आज फायदा दिसायला लागला आहे. निवृत्ती भाऊ म्हणा, ते आता विजय भाऊ म्हणा. हे बघा त्यांनी ना त्यांचे कागद उचललेत, प्लस दुसऱ्याचे 2-3 कागद उचलून तिथं टाकायला चालले. नाही तर हे पण आहे ना असेच फेकून जायचे. पण मी बोलून रागवून त्या गोष्टीचा मला आज रिझल्ट भेटला. नर्मदे हर. इथं मस्त कमळाचे फुलं आलेले. या बाजूला कुठेतरी मैया आहे. खूप वेळानंतर 10-12 किलोमीटरनंतर काहीतरी चांगलं पाहायला भेटलं. कमळाचे फुलं. बाकी तर तुम्हाला दाखवलंच. आस्ता असं मोबाईल काढावा आणि काहीतरी शूट करावा, काही दाखवावं असं काही आलंच नाही. हे काट्याची झाडं आणि या केमिकलच्या कंपन्या, हा सिमेंटचा रोड, बाकी काहीच नाही. नर्मदे हर. आणि हा 9 किलोमीटर झालंय. आता सुपा गावाची परिक्रमा असेल. चहा नाश्ता बालभोग आनंद घेत आहेत. मंडप टाकून बाबाजी या प्रकारे इथे पाणी वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे बहुतेक झोपायला पण इथे होत असेल. गाद्या वगैरे टाकल्या. याचा ओपन आहे. नर्मदे हर. 12 वाजले. आता भोजन प्रसादी घेतोय. हे आहे. आपण आत्ता थांबलो आहे शिंगणाथ महादेव मंदिर येथे. समोर मंदिर आहे आणि हे असा आश्रम आहे. इकडे पण कम्युनिटी हॉल आहे. भरपूर लोक आलेले.
धावायची केव्हाचे धावपळ 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 करताय सगळ्यांसाठी. नाव नाही माहिती मला. इकडं नाही येते तिकडं नाही येते चालतात सगळ्या. छोटंसं पिल्लू आहे. माझ्या हाताच्या साईजवरनं लक्षात येत असेल तुम्हाला. येऊन बसलं होतं, पाय चाटत होतं तेव्हाच. 2 पिल्लू होते. घाबरतोय. या बाजूला नर्मदा मैया आहे असा बोर्ड आहे. दिसत तर नाही पण बोर्ड आहे. दुपारी 2:15 चालू केलंय. परत आपण चालायला इथून आपल्याला इथे 14 किलोमीटर 14 किलोमीटर म्हणतोय. जाऊ काय नाही तो नंतरचा विषय. पण टार्गेट ठेवलंय आज ते 14 तरी जाऊ. नर्मदे बरं का दर्शन इथून. हे बघा नर्मदे हर. समुद्र आहे का नर्मदा मैया आहे. केवढा आहे हे बघा. तिकडचा तट दिसत नाही आहे. नर्मदे हर. कधी केली नाही शेती, कधी बघितली नाही. म्हणजे बघितली पण मला भरपूर गोष्टी बघायला भेटल्या. जसं काही नांगरणी. आता इथे काहीतरी मशीन लावलं आहे पाठीमागे. ते असं राऊंड राऊंड फिरतं आहे आणि ते बिया टाकतात. नर्मदे यार. हे शेतीमध्ये त्याच्यात आता बघा त्यांनी अंतर घेतलं आणि तेवढ्या अंतरावर ते आता परत लावणी करणारे बहुतेक. नर्मदे मागच्या अर्ध्या 1 तासापासून या जंगलात चालतोय. अशा लाल रिबीन लावलेले आहे जागोजागी, त्याच्याने रस्ता करतोय. पण हे केमिकल कंपनीच्या इथून चालण्यापेक्षा तर खूप बरं आहे. एकटाच आहे मी, कोणीच नाही. 2-4 ठिकाणी बैल वगैरे चरतात. त्यांना फक्त घाबरून घाबरून त्यांच्या बाजून निघून जावं लागतं. काटेरी जंगल बघा. हे काही वेगळं झाड नाही, सगळे हेच झाड आहेत. हे काही नाही, शोधून पण सापडणार नाही मी तो म्हणतो. अशा प्रकारे आपला प्रवास, आपली परिक्रमा चालू आहे. नर्मदे हर. असं वाटतं मला अजून हे सेम ॲज इट इज 4 ते 5 किलोमीटर असेल. कारण हे 14 किलोमीटर होता आणि तो मधून शॉर्टकट आहे. मग 4-5 किलोमीटर वाचत असेल तिकडून. आणि 2-3 किलोमीटर मी या जंगलातनं आलो आहे. हो बाकीचे कुठं राहिले कोणीच दिसत नाही. मागे ना पुढे. नर्मदे हे समोर जे दिसतंय हे जहाज आहे. हे जहाजाचे पार्ट आहेत. एवढा लांब आणलं कसं असेल आणि खूप मोठं आहे ते. म्हणजे हा पार्टच आहे ना 4-5 मजली. इथे काय रिपेअरिंग वगैरेचं काम चालतं का काय माहीत नाही. या बाजूला खाडी आहे पलीकडे, पण त्या खाडीत नाही. जहाज इथपर्यंत आणलं कसं असेल. हवा ढव्य मोठं एकदम. इथे रिपेअरिंगचं काम चालत असेल असं वाटतंय मला. नर्मदे हर. माझा अंदाज परफेक्ट होता. शॉप शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी, तिच्यामध्ये या जहाजांचे कामं याप्रमाणे मोठ्या मोठ्या क्रेन आहेत. इकडे पण त्यांचं हे म्हणजे एक प्लांट या बाजूने आणि एक प्लांट ह्या बाजूने.
एकत्रच बनवलेली मोठी कंपनी तब्बेची. आणि त्या बाजूला खाडी, आता इकडून दिसत नाही आपल्याला भिंतीमुळे. नर्मदे. संध्याकाळचे वाजले 5:15. आत्ता आपण पोहोचलोय कलाद्रा बीच म्हणता इथे. म्हणजे याच्यावर दिसते मला मॅपवर. मैयाच्या किनाऱ्याला सुद्धा लोक बीच म्हणतात. म्हणजे मैयाचं स्वरूप किती अफाट आहे हा विचार करू शकतो. नर्मदे. असे लोक आशेने परिक्रमावासी इथे थांबून मैयाचं दर्शन करतात. सगळे थांबलेले आहेत. नर्मदे. इंडस्ट्रियल पोल्युशन मधला पण सनसेट बघायला भेटला आज आपल्याला. नर्मदे. लावून घेतात अंदाज असतो त्या कुठून टाकायचं काय टाकायचं काय टाकायचं ते बरोबर. फक्त ते कसं दाखवतात ते फक्त हे दाखवतात दिशा. त्यांची ती जाची दिशा आहे वळतानी बरोबर. ती नर्मदा ज्या दिशे ज्या इकडली दिशा आहे ह्या दिशेतून ते बरोबर ती दिशा दाखवतात. बरं टाका बरं. तेवढ्या अंतरावर गेले ते सांगता आता संगम आलाय आता टाका तुम्हाला पाणी. कोणी पाणी पण होतं ना मैयाचं, तिकडून दुसरं पाणी भरून घेता असं म्हणते. तुमचं गाव कोणतं? गाव पैठण. पैठण संभाजीनगर. खेचवान नाही आहे. ही चिल्लर गँग आपल्या बरोबर बसलेली आहे. मस्त खेळताय केव्हापासून. यांना झूम करून चंद्र पाहायचं आहे. नाम बोलो. कृष्णा. कृष्णा तारी राधा क्या छे भाई? मने हूँ खबर होदवानी ने तो क्या छे? बाहर क्या नेटवर्क छे? केम होती हो? हाँ? अरे अरे जेठालाल ने जो सेंटा में. अरे अरे टपू सेना के क्रिश सेना कई सेना છે તમારી? હા તમારું સેનાનું નામ હું? આયુષ સેના. હા આયુષ સેના. કોણ છે આયુષ? આયલો. આ તો કૃષ્ણા છે ને. આ તો ક્રિશ છે. હા ક્રિશ છે. અમે બે જોડવા છે. હા જોડવા છે. कपालेश्वर मंदिरला पोचलो. या कपालेश्वर मंदिराचा इतिहास असा सांगतो का इथे शिव कवटी घेऊन फिरत होते आणि ती कवटी इथे ठेवली होती. त्याचे ते पिंड तयार झाली म्हणून इथे कपालेश्वर नाव दिलेलं आहे. आणि आपल्याला हे पैठणचे बाबा भेटले. त्यांच्याशी गप्पा मारले. हे मागच्या आश्रमात 4 दिवसापासून मुक्कामी होते. हे 15 तारखेपासून निघालेले आहेत. म्हणजे आपल्यापेक्षा 12-13 दिवस आले. पण मग ते एकदम मन लावून परिक्रमा करताय. मला आनंद वाटला त्यांना भेटून. नर्मदे हर बाबाजी. हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे.